श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय 36 श्री गणेशाय नमः शिष्योत्तम नामकरणे लागी सिद्धाची या चरणी विनोद तसे कर जोडून भक्तिभावे करून सिद्ध म्हणे नामधारक पुढील कथा कसे नेक एकचित्ते तुम्ही एक ज्ञान होय समस्तांशी तया गानगा पुरात होत विप्र वेदरत विरक्त असे बहुश्रुत कर्म मार्गिक वर्त तसे न घेता प्रतिग्रह त्याने परांनाशी जाऊ नेने मिथ्यावाद भाषणे अतिवाद आपण न करीच तया ग्रामी प्रतिदिनी विप्र येती आराधनेशी सहस्र संख्या ब्राह्मणांशी निष्ठी न घालती पर्यायचा एकूणी ते विप्रनारी नाना परी दुःख करी परमेश्वरा श्री हरी म्हणून चिंती मनात आपलं पती दैव हीन कधी नेणे परांना भोजन काय करावे नारायण म्हणून चिंती मनात वर्तता ऐसे तया स्थानी आला विप्र महाधनी अपर पक्ष करणे मनी म्हणून आला पर्यायचा तया स्थानी विप्राशी क्षण दिले पर्यायचे सवे त्याच्या पत्नी स्त्रियांशी आवतीले पर्यायचा देखून ते विप्रवनिता पतीजवळ आली त्वरित सांगती झाली विस्तारता मंत्रांना ब्राह्मणाचे याते स्वामी अंगीकारणे अथवा आपण निरोप देणे काक्ष करीते माझे मन मिष्टांना पूर्ण जेवावे एकूण तेज वचन निरोप देता ब्राह्मण सुखे जावे करी भोजन आपण ना घडे म्हणत असे निरोप घेऊन त्यावेळी गेली त्या गृहस्थाजवळ आपण येऊ भोजन काळी म्हणून उपस्थित अशी विप्र म्हणे तियेशी आम्ही सांगू दंपतीशी बोलावी आपल्या पतीशी तरीच आपुले गृह यावे विचार करून मानसी आली नृसिंह गुरुपाशी नमन करी साष्टांगीशी अनेक परी विनवित म्हणे स्वामी काय करणे बरवे यांना कधी नेणे आपले पतीशी सांगणे आवंते बरवे येत असे सांगून म्हणे दंपतीशी माझा पती नायकी वचनाशी न वचे कधी परांनाशी काय करू म्हणत असे ऐकून तिचे वचन श्री गुरुमूर्ती असे वदन बोलवून येत क्षण सांगती तया द्विजाशी श्री गुरु म्हणते तयाशी जावे तू मंत्रनेशी तुझी श्रीयशी मानसी असे मिष्टांना जेवावे तिचे मनीची वासना जाण तू पूर्ववी कारण सदा सुश्रित अंतकरण कुल श्रीयेची असू नये एकूण श्री गुरुचे वचन नमन करीतो ब्राह्मण विनोद असे कर जोडून न घे परांना नेम असे गुरुवचन जो न करी तो पडे रैवर घरी निरोप तुमचा माझ्या शिरी जाईन स्वामी म्हणत असे पुसून अशी गुरुशी आले दाम्पत्य आमंत्रणाशी आनंद झाला बहुवशी तयाश विप्र श्रीयेती पितृनाम उच्चारोन संकल्प करी तो ब्राह्मण अनेक परीचे मिष्टांना वाढी ती तया दंपतीशी भोजनात करी त्या समयाशी दिवे विपरीत तियेसी श्वान सुकर येऊनी हर्षी समागमे जेविता ती कंटाळले तिचे मन उठे आपण त्या जुन्यांना जेवित होते जे ब्राह्मण त्या समजतानी सांगत असे परिपती सहित आली नारी चिंता करीत गवतीत सांगे वृत्तांत श्वान उच्चिष्ट जेविले ती श्रेयशी म्हणे तो ब्राह्मण तुझेने आपुले दैवहीन घडले आपण परांना उच्चिष्ट श्वान सुकरांचे ऐसे कोपोनी श्रेयशी आली दोघे श्री गुरुपाशी नमन करती भक्तीशी एका श्रोते एका चित्ते श्री गुरु म्हणती तियेशी कैसे सुख परांनाशी सदा दूषिती पतीशी पुरले तुझे मनोरथ चिंता करी द्विजवरून म्हणे स्वामी काय करू दोष घडला अपारू व्रतभंग झाला म्हणून या परांना न घ्यावे म्हणून संकल्प होता माझे मनी मिळवली सतीवैरांनी दोष आपणा घडविले कोणी तयाचे वचन श्री गुरु म्हणते हसून पुरविले श्रीने वासना आता तिचे मन झाले कधी नवचे परांनाशी वर्तले तुझ्या वाक्य सरसी न करी चिंता मानसी दोष तुझं नाही जाण अनेक एक सांगे तुझं जाणे धर्म घडती सहज अडला असेल एखादा द्विज देव पितृकर्माविने कोणी न मिळे विप्रत्याशी जावे त्याचे भोजनाशी जरी तेथे न तू जाशी अनंत दोष असे जाण श्री गुरुचे वचन ऐकून विप्र साष्टांगी करी नमन विनोद असे कर जोडून विनंती माझी पर्यसा अन्न घ्यावे कवनाचे घरी घडती दोष कवण्या परी जाऊ नये कवण्याद्वारी निरोपावे स्वामी या श्री गुरु म्हणती विप्राशी अन्न घ्यावयाशी घरी पुसती गुरुभुवनाधिकी हर्षी जेवावे शिष्यवर्ग घरी वेदिकाधी विध्वजन मातुला आपला श्वशूर जान सहोदराशी साधुजन गृही अन्न जेवावे घडला विप्र ब्राह्मण विना त्याचे घरी घ्यावे अन्न करावे गायत्री जपन दोष नाही अवधारा विप्र म्हणे गुरुशी विनंती माझी पर्यायी निशिब्द अन्न सांगा आम्हाशी कवण्या घरी जेवू नये बहुजन एक अन्न करीती धृथ विश्वदेव न करीती वर्जावे अन्न विप्र जाती महादोष बोली जे धन गर्वी तामसा घरी कृपण निर्धय व्याभिचारी दांभिक दुराचारी विप्र घरी अन्न तुम्ही वर्जावे धंभार्थाने जप करीता अथवा काम्यरूपे जरी द्रव्य घेऊन ये जप करीता या घरी जेवू नये कुलदैवत माता पिता सोडून जायतो परता आपल्या गुरुशी निंदिता जीव नये तया घरी आपुल्या कन्या जामाताशी क्रोधे करूने सदा दूषी न घ्यावे अन्न त्या घराशी निपुत्रा
पुत्राचे घरी देखा, समस्त अदृश्य कृत्ये परांनाशी घडती देखा, ब्राह्मणाशी तैसेचे जाना परश्रियेशी संग केल्या नरक होय, परगृही वास करिता जाय, आपुल्या लक्ष्मी त्वरिता अमावशेष परांना जेविता, मास पुण्य जाय देखा, आपुल्या कन्येच्या घराशी जाऊ नये, भोजनाशी पुत्र झाल्या कन्येशी सुखे जावे अवधारा, सूर्य चंद्र ग्रहणाशी अन्न घेऊ नये पर्यायसी जात अथवा मृत सुतकेशी जेऊ नये पर्यायसा, ब्राह्मणाचा आचार कवन रहाटे द्विजवरू, तैसे जरी करिता नर त्यासी कैसे दैन्य, असे विप्रमध्ये व्यापिले आचार कर्म सांडिले याकरिता, याची कारणे दारिद्र्य झाले स्वधर्म नष्ट होऊन, या विप्र विनवी स्वामीशी आमुची विनंती परियेसी, आचार धर्म कैसे निरोपावे दातारा परशर, म्हणे ऋषींशी सांगेन आचार परियेसी, जेणे होय अप्रयासी सर्व सिद्धी पावसी, ब्रह्म मुहूर्ती उठवणेशी गुरुस्मरण करुणी, मग ध्यावा मूर्ती तिन्ही ब्रह्म विष्णू महेश्वर, मग स्मरावे नवग्रह सूर्याधी केतू सह, सनत्कुमार सनक सनंदन सह स्मरावे, तये वेळी सह नारद तुंबरू देखा स्मरावे, सिद्धी योगी एका, सप्त समुद्र असती जे का स्मरावे, सप्त पितृदेवता सप्त ऋषींचे स्मरुनी, सप्तद्वीपे सप्तभुवनी समस्त नामे घेऊन मग म्हणावे प्राप्त स्मरण, मग उठावे शयन स्थानी आचमन करुनी, दोन्ही लघुशंकेशी जाऊन शोचास मन करावे, भोजनापुरी अपर दोन्ही जांभई आलिया शिंकिया, दोन्ही लघुशंखा शोची दोन्ही आचमन करावे, अधो वाधू शब्द झाल्या ओखडे काही दृष्टी देखील या दोन्ही वेळा आचमनून या सूची होय पर्यायसा, जवळी उदक नसेल जरी स्तोत्राच मन करा निर्धारी, स्पर्शावे चक्षु स्तोत्रे तेने पवित्र पर्यायसा, गायत्री जपावे तिरिक्त वरखड जपावे, पण आगमोक्त मग होता अरुणोधिक बहुर, भूमीशी जाई जे यज्ञपवित जा कानी ठेवून नैऋत्य दिशे जाऊन डोई पावल घेऊन अधोमुखी बैसावे, व्रतबंध झाले ब्राह्मणास हिची अपर पर्यायसा, चारी वर्ण हाच उपदेश सोच विधी बोलायला, विप्र दक्षिण तळ हाती पाच तीर्थे विख्यात असती, जे बोलती असे श्रुती तेही आता सांगेन, अंगुष्ट मूळ तळ हातेशी ब्राह्म तीर्थ, अग्नितीर्थ पर्ययसी, अंगुष्ट तर्जनी मध्यदेशी पितृतीर्थ असे जाण, चतुरंगुळ तळवेवरी देवतीर्थ असे निर्धारी, कनिष्ठ का भागोत्तरी ऋषितीर्थ असे जाण, तर्पण देव पितृ ऋषी जे स्थान तीर्थ करा, हर्ष आचमन ब्रह्मतीर्थेशी करावे, ब्रह्म विध्वजाने ब्रह्मतीर्थे आचमने तिन्ही केशव नारायण माधव म्हणून, देवतीर्थी उदक सोडून गोविंद नाम उच्चारावे, विष्णू मधुसूदन हस्त धुवोनी, दोन्ही त्रिविक्रम वामन गाल स्पर्शोनी, बिंबोष्टी तळ स्पर्शे ठेवून श्रीधर नाम उच्चारावे, पुनरपि हस्त ऋषिकेशी पद्य नाभे पाद स्पर्शी, सव्य हस्त पंचांगुलीसी दामोदर शिरिस्थानी, चतुरंगुल पुष्टेशी संकर्षण घ्राणेशी, तर्जनी आधी अंगुष्टेशी म्हणावा वासुदेव प्रादुग्न, अंगुष्ट नामिके अनिरुद्ध पुरुषोत्तम नेत्रांशी, स्तोत्र स्पर्शावे अंगुष्ट कनिष्ठिकेशी, अधोदक्ष नरसिंह म्हणायसे, अमुच नाभितर्जने जनार्दनेनी, हृदयस्पर्श पंचांगुली उपेंद्र शिरशी देखा, हरी श्रीकृष्ण भुजांस एक पाचांगुली विधिपूर्वकात देणे, विधी स्पर्शावे, श्री गुरु म्हणती ब्राह्मणाशी आचमन विधी आहे ऐसी, जे करी ती भक्तीशी दैन्य कैसे तया घरी करावे, प्राप्त स्नान तेने होय सर्व साधन, तेजोबल आयुष्यवर्धन, प्राप्त स्नान केल्या अशक्य संकट झाले जरी अथवा न मिळे निर्मळ वारी स्नान करावयाची परी सांगेन, एक ब्राह्मण अग्निस्नान भस्म स्नान अथवा करावे, वायू स्नान मंत्र स्नान करावे, विधीने अपोहिष्टा मंत्रीशी, अनेक स्नान फळे असती त्याशी ज्यासी असेल भावभक्ती, गुरुदेवता दर्शन मात्री तीर्थ स्नानफळ असे, अथवा दर्शन माता पिता चरण तीर्थ भक्तीने घेता अंगावरी प्रोक्षिता तीर्थ स्नानफळ असे, प्राप्त स्नान करावयाशी शोतोदक उत्तम पर्यायसी,
अशक्य असेल देहाशी उष्णोदके करावे. स्वभावे पवित्र असे उदक वरी झाल्या अग्निसंपर्क पवित्र झाले. उदक अधिक गृहस्थांशी मुख्य असे. प्रथम शीतोदक घालून पाश्चात उष्णोदक मिळवून स्नान करावे. प्रतिदिनी गृहस्थाश्रमी घरी देखा नदी तीरे असे नरू अशक्त असे शरीरू स्मरण करून नदी निर्धारू अर्द्र वस्त्र अंग पुसावे. मंगल स्नान विधान सांगेन. एक ब्राह्मण रविवारी निषेध दानव ज्वर होईल अंगाशी कांती हानी. सोमवाराशी मंगळवारी मृत्यू पर्येशी लक्ष्मी पावे. बुधवारीशी धनहानी होय. गुरुवारी शुक्रवारी पुत्रघात. शनिवारी अखिल संपत्त प्राप्त. जाण तुम्ही निश्चित मंगल स्नान करावे. नदी स्नान प्रवाहामुखी घरी प्राप्त. पूर्व मुखी संध्याकाळी पश्चिममुखी स्नान करावे. अवधारा श्वेत वस्त्र ब्राह्मणाशी मुख्य असे पर्ययसी असावे. उपवस्त्र बहिर्वासी उत्तर वस्त्र म्हणजे तया धोत्र नेसलियानंतर विभूती लावावी. परिकरी मंत्र विधानपूर्वक सरीस भस्म धारण करावे. भस्म शुद्ध न मिळे जरी गोपीचंदन लावावे. द्वारावती मुख्य धरी वरकड भूमृत्रिका अग्रह्य विवाहादी शोभन दिवशी देवताकृत श्राद्ध दिवशी अभ्यंगानंतर सुतकेशी गोपीचंद वर्जावे. प्राप्त संध्येचे विधान सांगेन. एक ऋषीजन नक्षत्रे असताती प्रारंभून अर्घ सूर्याशी द्यावे. सूर्योदय होत तव जप करीत उभे असावे. उदय समयी अर्घ द्यावे. तत्पूर्वी देणे सर्व व्यर्थ. गायत्री मंत्र जप करिता शिखा बांधावी. त्वरिता आसन घालून निवृत्ता चित्त दृढ करावे. ब्रह्मतीर्थे विराचमन विष्णुनाम स्मरोनी प्राणायाम विस्तारोनी न्यासपूर्वक करावे. ब्रह्मभूर्भुस्वरूपम म्हणून प्राणायाम करावे. तिनी त्रिपदा गायत्री जपे कोणी जपना राशी सर्वसिद्धी आता करा मार्जनासी सांगेन. एका समस्त ऋषी जैसे असे स्मृती चंद्रिकेशी तेने विधी करावे. अर्घ द्यावयाचे विधान सांगेन. एका ऋषीजन गोशृंगा इतके उंच करून अर्घ घ्यावे. मनोभावे गायत्री मंत्र जपुनी स्वयं प्रार्थवावी. तिनी हंस सुचिक्षण मंत्रेशी माध्यामी अर्घ द्यावे. अवधारा प्राप्त प्रातर्माध्यानी उभे बरवे. सायं अर्घ बैसुनी द्यावे. आचमन त्रिवार करावे. करा प्रदक्षिणा आवाधिदित्य अर्घ द्यावयाचे कारण सांगेन. कथा विस्तारून राक्षस मंदेन दारुण 30 कोटी आहे ती देखा. सूर्या सवे युद्धाशी नित्य येती पर्ययसी. संदेह पडे देवांशी सूर्य होईल अपजय होता सूर्याशी. उदय अस्तमान नवे पर्ययसी. कर्मे न घालती ब्राह्मणाशी. स्वाहा स्वाहा स्वादाकार न चाले. याची कारणे अर्थ देती तिची वज्राव युधे होती. जाऊनी दैत्यांशी सांगती पराभविती. प्रतिदिवशी दैत्य असती ब्रह्मवंश त्याशी वधलिया घडती दोष. प्रदक्षिणा करिता जाती दोष असा वादित्य. म्हणून या ब्रह्महत्येचे पापाशी भूप्रदक्षिणा दोष नाशी. 4 पावले फिरता कैसी भूप्रदक्षिणा पुण्य असे. गायत्री जप केल्या घरी एकची फल असे निका. बाहेर द्विगुण फल अधिका. नदीशी त्रिगुण फळ असे. स्थळ वृंदावने देखा 10 गुण फळे आहेत अधिका. अग्निगोत्राची स्थाने एका शताधिक फळ असती. तीर्थ देवता सानिध्याने सहस्र फल असे. निर्गुणी शतकोटी फल. हरी सानिध्याने ईश्वर सानिध्याने अनंत फळ. भिष्ट काष्ट सनी बेसोनी जरी जप करीती मनोहरी. दुःख होय त्यास अपारी. ध्रुनी भाग्य वश यश जाय. भस्मासनी व्याधिनाश. कंबलासनी सुख परियेस. कृष्णजनी ज्ञानप्रकाश. व्याघ्र चर्मी मोक्ष श्रिया. कुशासनी वशीकरण. सर्व रोग अपहरण. पापी जाती पळून आयु प्रज्ञा अधिक होय. गायत्री मंत्राची प्रशंसा एकचित्ते पर्ययचा. नाम मंत्र असे विशेष अक्षरे. दोन्ही पाप हरे. मनकार म्हणजे आपुले मन. त्रकार नाम आपुला प्राण. मन प्राण एकवटोनी जप करावा. एकचित्ते जप कर म्हणजे अक्षरे दोन्ही प्रख्यात असती. त्रिभुवनी जकार जन्म विच्छेदोनी. परकारे जन्म पाप दूरी. 4 वेदांशी मूळ एक. गायत्री मंत्र असे एक. याची कारणे जपावनिक. वेद पठन फळ असे. ऐसा मंत्र न जपे नर वृथा जन्म. जैसा सुकर जप करा हो निर्धार. चिंतले फळ पाविजे न करता उदकी बेसोने. त्वरित होय प्रज्ञाहीन. सांगेन त्याचे कारण. अग्नितीना
विप्रमुखी आहवनीय गार्हपत्य दक्षिणाग्री. तिसरा विख्यात अग्नि उदक संपर्क होता ते जत्व जाय अग्नीचे उदक वर्जावे. या कारण बेसीजे आपण शुभासन हस्तस्पर्शोनी नाभिस्थानी प्राप्तकाळी जपावा. मध्यानी हृदयस्थानी जपावा. माळा धरोनी हस्तमुखी स्पर्शोनी सायंकाळी जपावा. उभेनी करावा प्राप्तकाळी बेसूनी की जे मध्यान्ह काळी अथवा उभे राहून निच्चळी अभय पक्षी करावा. बेसूनी जपावा. संध्याकाळी पहावा. वृक्ष मन निर्मळे जरी वृक्ष नसे जवळी नासाग्र नयनी जपावा. ब्रह्मचारी गृहस्थाशी जप नेमिल्या. अष्टोत्तरेशी वानप्रस्थ यतीश्वराशी सहस्र मुख्य करावा. संधी विग्रह होय जरी अष्टविशांती करापुरी. अशक्य होय जरी 10 वेळ जपावा. उत्तम पक्ष करा मानसी. मध्यम सुखे गोपेशी. प्रकट वाक्यक्षराशी कनिष्ठ प्रकार परियेसा. त्रिपाद असती गायत्रीशी मिळून न म्हणावी. परियेसी म्हणता पातक महादोषी. महानरक अवधारा रुथक करोनी. त्रिपादाशी जपा मंत्र अतिहर्षी. पापे जाती ब्रह्म हत्या दोषी. अनंत पुण्य पाविजे. अंगुळी जपे एक पुण्य. परवागुलीने 10 गुण. शंखमणीने होय 100 गुण. माळा सहस्र फळ. स्फटिके 10 सहस्र पुण्य. मोतिके 1,00,000 गुण. जान पक्षाक्षी जप निर्गुण 10,00,000 पुण्य असे 1,00,00,000 गुण. सुवर्णमाळा कुश रुद्राक्ष अनंत फळा. जप करा तुम्ही निश्चळा. गोप्य माला धरोनिया. जप करिता नुलंघीजे मेरू. पाप बोलीजे अपारू. प्राणायाम केला त्रिवारू. मेरू लंघिले पाप जाय. गायत्री जप 3 पादास. प्रत्यही करावा 11 पापांचा सर्वनाश. त्रिरात्रीचे पाप जाय. अष्टोत्तर शत जप करिता अमोघ पाप जाय. त्वरिता करावा सहस्र एकचित्त. पातके नासती महापातकाधी दोषाशी. कोटी जप करावा परियेसी. जी कामना इच्छिशी त्वरित होय अवधारा. जप करावा मन दृढे न कर पहावे मागे पुढे. शुद्राधिक जातीकडे संभाषणाधी करू नये. कंडू नये देह आपले नेनता. जरी तो के घडले स्तोत्राचे मन करावाहिले. दोष नाही अवधारा. ब्राह्मणाचे दक्षिणा कान. सप्तदेवता आहे ती जाण. स्पर्श करिता तक्षण पापे जाती परियेसी. जपता निद्रा येईल जरी. अधोवायू जांभाई आली जरी. क्रोधरूप जपता भारी. पापे घडती अवधारा. नेनता घडे इतके जरी. आचमन करावे स्तोत्री. अग्नि सूर्यधेनु दर्शन करी. विष्णू मंत्र जपावा. कुंडी स्थापोने अग्निशी. करावे नित्य हवनाशी. वारा घालो नये त्याशी. हाते परणे मुखे सुपे. व्याधिष्ट होय वर्णता ते सुपे. दारिद्र्य धन क्षय. मुखे फुंगले आयुष्य जाण. हस्ती मुळा होय मृत्यू. फुंकणे अथवा विंजनेशी वायू घालावा. अग्निशी काष्ट समृद्धी परियेसी. ज्वाली असवा. अग्नि देखाता ज्वाला निघालती. तयस्थानी आहोती घालावी. तिने वदनी समिधा आणाव्या. ब्राह्मणी शूद्र हस्ते घेऊ नये. समिधा पुष्पे दुर्वा देखा आणो नये. शूद्र एका होमद्रव्य आहे ती विशेखा सांगेने. नाव परियेसा. साळी सावे निवार. तंदूळ असती मनोहर. गोधूम जव निर्धार. याव नाळ राळे मुख्य असती. साठी दाणे मिती प्रमाण. आहुती मुख्य कारण. अधिक अथवा न करावू नये. घृत संपर्क करावे. घृत नसेल समयाशी. तिळ पवित्र होमाशी. तिळाची तेल परियेसी. तेही पवित्र असे देखा. स्वाध्याय दिवसाशी म्हणावे. शक्तीशी. अनध्याय होय तया दिवशी. एक रुचा म्हणावी. तेही न ये एखाद्याशी मंत्र म्हणावा. विशेषी नाम ब्राह्मणे मंत्राशी 3 वेळ जपावे. एखादी दिवशी न घडे जरी अथवा होय समय रात्री. जप करावा गायत्री. वेद पठन फल असे. श्वेत तीळ देवांशी. धूम्र वर्ण ऋषी जनांशी. कृष्ण वर्ण पितरांशी. तीळ तर्पण करावे. यज्ञोपवीत सव्य देवांशी. निवितीने करावे ऋषींशी. अपसव्य पितरांशी तर्पण करावे. येणे रीती देवांशी. अंगुली 1 ऋषींशी. अंगुलीद्वय सम्यक पितरांशी. अंगुली 3 तर्पण ऐसे करावे. श्रेयांशी
अंजुली एक देखा व्यतिरिक्त माता बंधूशी एका सहपत्नी आचार्य नामिका द्वयांजुली करावे. देवब्रह्म ऋषीश्वरांशी अक्षदा मुख्य तर्पणाशी कृष्ण तीळ पितरांशी अनंत पुण्य पर्यायचा जधी न करी तीळ तर्पण उदके मुख्य करा जाण मूत्रिका हस्ती असे सुवर्ण दर्भ पवित्री करावे. पाया न धुता मंगल स्नान तिळा विना करता तर्पण श्राद्ध करिता दक्षिणे विना निष्फळ असे दवधारी निषिद्ध बोलावले. ज्या दिवशी तर्पण करावे उदकेशी दीप वाळी चतुर्दशीशी करावे तर्पण पर्यायचा अंगारक कृष्ण चतुर्दशीशी यमाचे नावी विधीशी तर करावे तर्पण पर्यायशी यज्ञोपवित व्यासाने सव्याने एक तीळ घेऊन त्रिवार अंजुली देऊन यमाचे नाम उच्चारून तर्पण करावे. भक्तीने यमाची नावे त्रयोदशी सांगेन एक विस्तारेशी यमधर्मराज या नामे ऐसी मृत्यू अंतक चौथा जाना व्यवस्थव काल देखा सर्वभूत क्षय एका आठवा औदुंबर नामिका निलायका परमेष्टी 10 जाना रुकोदर चित्ररेखा चित्रगुप्त त्रयोदशिका पृथक नामे म्हणून या एकेका नदीत द्यावे पर्यायचा. समस्त पातके नाशती रोगव्याधी न पीडिती न घडे कधी अपमृत्यू शोणेश्वराधी महापीडा शुल्क पक्षी माघ माशी तर्पण करावे. अष्टमीशी भीष्म नामे पर्यायसी वर्ष पातकी परिहार होती ऐसे तर्पण करून सूर्यनामे अर्धतीनी द्यावी. समस्त विध्वजनी भने नृसिंह सरस्वती इति श्री गुरुचरित्र सारामृत परम कथा कल्पतरु श्री नृसिंह सरस्वतोपाख्याने सिद्ध नामधारक संवादे आह्निक निरूपण नाम षट्त्रिशोऽध्याय. श्री गुरु दत्तात्रय अर्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 37. श्री गणेशाय नमः. नामधारक म्हणे सिद्धाशी पुढे कथा वर्तली. कैसी श्री गुरु सांगती ब्राह्मणाशी काय निरूपिले. त्यानंतर श्री गुरु म्हणती ब्राह्मणाशी गृही रक्षावे कारणाशी अग्निमंथन काष्टेशी संपदावे कृष्ण मांजर श्रीखंड दिव्य मणिकृत तिळ कृष्णाजीन छाग वस्त्र इतुकी असावी. पवित्र दुरिते बाधा करू न शकती. शुल्क पक्षी सारसाशी पोसावे घरी पर्यायसी. समस्त पापविनाशी धेनु असावी आपले घरी. देवपूजेने विधान सांगेन एक मना गृह बरवे सामांजरून देवगृह वर्जावे. हिरण्य रौम्य ताम्रेशी अथवा मृत्रिका पात्रेशी समार्जन करावे. विधीशी निषिद्ध पात्रे सांगेन काश्यपात्र कन्या हस्ती नोवरी अथवा शूद्र जाती न करावे. वस्त्र धरून वाम हस्ती दक्षिण हस्ते सारसावे. प्रारंभ करवता नैऋत्य योनी रात्री न करावे. उदक घेऊन अगत्य करणे घडे मनी भस्म करोनी सरसावे. रंग माळिका घालोनी निर्मळ असावे. देवता भुवने मग सुभासनी बेसोनी देवपूजा करावी. काळ न घडे जाशी प्राप्त काळी करावी. हर्षी तेही न साधे पर्यायसी माध्यम काळी करावे. सायंकाळी मंत्रीशी पुष्पे वाहावी भक्तीशी ऐसे न साधे जयाशी भोजन काळी करावे. देवपूजन करी नर पावे तरित यमपुर नरक भोगी निरंतर एक ब्राह्मण एक चित्ते देवपूजा करावयाशी विधाने 6 पर्यायसी. उदक नारायण स्वरूपेशी पूजिता तृप्त जगन्नाथ. दुसरा प्रकार सांगणे एक अग्निपूजा अधिकार मानसपूजा अतिविशेष एक चित्ते पर्यायसा. सूर्यपूजा करिता जाण संतुष्ट होय नारायण. सामान्य पक्ष स्थांडिली जाण. प्रतिमा पूजा स्वल्प बुद्धी अथवा पूजावे. धेनुशी ब्राह्मण पूजावे. अतिविशेषी गुरुपूजा मनोमानसी प्रत्यक्ष दृष्टी त्रिमूर्ती निरोप घेऊन श्री गुरूंचे पूजन करावे. प्रतिमेचे वेदोक्त मंत्रे देवाचे विधिपूर्वक उच्चारावे. श्री गुरुचे निरोपावे. पूजा करी काष्टपाषाण तेही होती देव जाण प्रसन्न होय पर्यायसा. प्रणव मंत्रोनी 12 उदके प्रोक्षावे. आपले शीघ्र संकल्प करोती अगन्यास कलश पूजा करावी. देव दक्षिण भागेशी कलश ठेवावा. पर्यायसी पूजा करून भक्तीशी शंखपूजा करावी. निर्माल्य काढून विनयेशी टाकावे. नैऋत्य दिशी धूत वस्त्र अंधरा हर्षी दीप प्रज्वलित करावा. स्मारावे. मनी श्री गुरुशी मनोवाक्य कायकर्मेशी अर्चना करावी. पीठाशी विधिपूर्वक अवधारा चारीद्वारे पूजोने दिशा पूजाव्या. अर्जुने शांताकार करा ध्यानी मग आवाहनावे. मंत्रोक्त
सहस्रशीर्षेती आवाहनोन पुरुष ये वेधे करासन एतावानस्य म्हणून पाद्य द्यावे अवधारा मंत्र म्हणून त्रिपाद दूर व्हा ऐसा अर्घ द्यावे परी ऐसा तस्माद्विराळ म्हणा ऐसा देवाशी आचमन समर्पावे यज्ञ पुरुषेन मंत्रीने स्थापन करावे देवांशी पंचामृताधी विधीशी स्थापन पूजा करावी पुरुष सुक्ताधी रुद्रेशी श्रुती मार्गे करुणी न्यासाशी स्थापना करावे परी ऐसे एकचित्ते अवधारा स्थापना करुणी देवाशी बैसावे शुभासनेशी संयंत्रमिंत्री मंत्रेशी वस्त्रे द्यावी परी ऐसी तस्माद ज्ञात मंत्रेशी तपोपवित द्यावे यज्ञोपवित द्यावे देवाशी येणे मंत्रे अक्षततेशी वाहावे अनन्य भक्तीने तस्माद अश्वा अजयंत ऐसा तुम्ही मंत्र म्हणत पुष्पे वाहावी एकचित्ते मनपूर्वक देवाशी पुष्पे वाहायचे विधान सांगितले का ऋषीजन आपण पेरिले कुसुमे सगुण उत्तम पक्ष परी ऐसा पुष्पे असती अरण्यात मध्यम प्रकार असे वाहता क्रय करून विकत घेता सामान्य पक्ष पुष्पे जाण उत्तम न मिळे ती द्यावा की विकत उत्तम पक्ष पुष्पे श्वेत रक्त मध्यम अधम पीत कृष्ण चित्र अधमाधम वर्जावी शिळे पुष्पे देख सचिद्र अथवा कृमिक्ष भक्षक भूमीवरी पडले एक पुष्प त्या जावे देवाशी शिळे नव्हते द्रव्य जाण बिल्लेपत्र तुळशीपत्र सहस्रपत्र कमळे जाण सदा ग्राह्य देवाशी शतपत्रे बकुल पंचकाक्षी पाटले कमले पुत्रागेशी मल्लिका जाती करवीरेशी कल्हार पुष्पे वर्पावी विष्णू पूजा करावयाशी वर जावे पुष्पे तुम्ही ऐसी धतुर अर्क करवीरेशी रक्तपुष्पे वर जावी गिरिकर्णिका निर्गुडेशी शेवगा कपित्य करंजेशी अमळपत्र कुष्मांडेशी पुष्पे विष्णूशी वर्जावी ही वायल्या होय दोषी सांगेने का समस्त ऋषी पूजा करीत विष्णूची त्या जावी याची कारणे वर्जा पुष्पे विश्वराशी सांगितले नावे परी ऐसी कपित्य केतकी शंखाकेशी श्यामकुल पुष्पे वर्जावी कृष्ण पिंगळ करंज देखा घातकी निंभादी पंचका बकुळ दांभी डाळिंब केतका माधवी पुष्प वर्जावी च्युतकुंद युधिका जाती रक्तपुष्पे वर्जावी निरुती ईश्वरेचे दोष घडती श्वेत पुष्पे मुख्य देखा पूजा करिता गणेशाची वर्ज करा तुम्ही तुळशी वर्ज करावे दुर्वेशी दुर्गा शक्ती देवी ते यत्पुरुष मंत्रेशी सुगंध दुपावे परिमळेशी ब्राह्मणोस्ते ती मंत्रेशी एका रती करावे मनोभावे चंद्रमा मनसो मंत्रेशी नैवेद्य करा परिकरेशी तांबूळ देता मंत्रांशी नाभ्यासी म्हणावे स्वर्ण पुष्प निरंजन सप्तास्तेशी मंत्र करून वेदाह मेती मंत्र करुणी पुष्पांजली अर्पावी धुता पुरस्तात मंत्रेशी नमस्कारावे देवाशी अतिसन्मुख पुष्ट देशी गर्भगृही करू नये नमस्काराचे विधान सांगिने द्विजवन अपसव्य देव प्रदक्षिणा करुणी नमन करावे आपला गुरु माता पिता सन्मुख जावे बाहेरून येता अथवा उत्तम द्विज देखात सन्मुख जाऊनी वंदावी माता पिता श्री गुरुशी नमस्कार करावे ऐसे अभय हस्ते करना स्पर्शी एको भावे वंदावे सव्य पादावरी देखा सव्य हस्त स्पर्शून का वाम हस्त वाम पादावरी देखा धरून नमस्कार करावा माता पिता गुरु धाता भय हरता अन्नदाता व्रत बंध केल्या पुरोहिता सहपत्नी जे गृहस्थाने जे श्रेष्ठ भ्राता अथवा चुलता सपत्न्य असेल जे माता वय अधिक इष्टमित्र नमस्कारावे तयाशी निषिद्ध स्थाने नमवायाशी सांगे नाही का तुम्हाशी वय उन्हे असेल ज्याशी नमू नये विध्वजने जप अथवा होम करिता दूर देखिले द्विज येता स्थान करिता जवळी असता नमस्कार करू नये परहस्ते प्रमाणाशी नमू नये परी ऐसा प्रेत नवरू मूर्ख जनांशी करू नये नमस्कार गीत वाद्य नृत्यशी संपुष्ट व्हावे देवाशी प्रार्थना करावी भक्तीशी मग अर्चावे सनकाधिका पूजा अर्पोनी देवाशी हस्त ठेवून पिठीशी उत्तर पूजा करा हर्षी मग करावे उद्ध्वा सन माता पिता घातकीयाशी शनु श्वापद चांडाळाशी
अतिथी आल्या घराशी अन्न द्यावे, पर्यायसा न विचारावे, गोत्र कुळ अन्न ते घालावे. तत्काळ विमुख झाल्या वर्षे 16 पितर न येती घराशी अन्नदान विना अन्न ग्रहण करू नये. साधुजन पंचमहायज्ञ न करी त्या ब्राह्मणे पंचचंद्रायन आचरावे. न होता वैश्वदेव आपल्या घरी भिक्षेशी आला. नर जरी भिक्षा घालिता पापदुरी वैश्व देव फळ असे यतीश्वराधी ब्रह्मचारी जे समयी येती आपुल्या घरी अन्न द्यावे. निर्धारी महापुण्य असे देखायचे. अतिथी पूजनी मग करावे. भोजन आपण न करावे. अन्न भिन्न प्रपंच करिता दोष असे. पूर्वाभिमुख बैसोनी भोजन समयी धारा मौन पाद उभय जोडून बैसावे. एका चित्ते मंडळ करावे. चतुष्कोणी वरी भस्म प्रोक्षोणी क्षत्रियासी मंडळ त्रिकोणी वर्तुळ वैश्याशी पर्यायसा न करिता मंडळ जेवी जरी अन्न रस नेती निशाचरी पिशाच असुर राक्षस एरी अन्न रस नेती अवधारा उत्तम पूर्वाभिमुख देख पश्चिम मध्यम असे एक पितृकार्य उत्तरमुख सदा दक्षिण वर्जावी. काश्य पात्र भोजनेसी तांबूळासहित अभ्यंगन गृहस्थानी मुख्य जाण यती ब्रह्मचारी विधवा श्रियेशी वर्ज फुटके काश्य पात्रेशी जेविता होय महादोषी. संध्याकाळी जेविता हर्षी महापातकी होय. जाण सवे घेऊन बाळकाशी जेवू नये. श्राद्ध दिवशी आसन आपुले आपणाशी घालू नये. ब्राह्मणाने बळी घेऊन चित्रगुप्ताशी काढवावे. सवेशी पर्यायशी वामहस्त धुनी विशेषी पात्र दृढ धरावे. मौन असावे. आपण देखा बोलू नये. शब्दाधिका पोषण घ्यावे. मंत्रपूर्वका मग घ्यावा प्राणाहुती. आपोषणाविन भोजन करी पाप विमोचन करा. तरी अष्टोत्तर शत गायत्री जप दोष परिहरे. अहम वैश्वनरो भूत्वा प्राणिना देहमाश्रिता प्राणापान समायुक्त पंचाम्यान्य चतुर्विधम अन्न ब्रह्मरसो विष्णू भोक्ता देव गिरिजा रमण. ऐसा मंत्र तुम्ही म्हणून अग्निरश्मी मंत्र जपावा. मग घ्यावा प्राणाहुती. आहुती मंत्र पंचख्याती तर्जनी मध्यमा अंगुष्ठ स्मृती प्राणाय स्वाहा म्हणावे. मध्यमा अनमिकांगोष्ठेशी आपानाय स्वाहा म्हणायसी. व्यानाय स्वाहा म्हणवयाशी. अनामिका कनिष्ठिकांशी अंगुष्ठाने अंगुष्ठ तर्जनी अनिष्टिकेशी उदनाय स्वाहा म्हणा. हर्षी पंचगुळीने पर्यायसा समानाय स्वाहा म्हणावे. प्राणाहुती घेतलेले अन्न दंतो स्पर्शे नये जाण. जिव्हेने गिळोनी तक्षण मग धरावे. मौन देखा मौन धरावायचे. सान सांगेने का तुम विधान सान समय धर. निर्गुण न धरिता वरुण फळ होय. होम करिता न धरी मौन लक्ष्मी जाये. तक्षण जेविता मौन न धरी आपण अपमृत्यू घडे. त्याशी अशक्य असेल मौन जरी प्राणाहुती घे तव वरी मौन धरावे. अवधारी श्री गुरु म्हणती. ब्राह्मणाशी पिता जिवंत असे ज्याशी अथवा श्रेष्ठ बंधू पर्यायसी धरू नये. मौनाशी श्राद्ध जेविता धरावे. जेवावे. प्रथम मधुरान्न भोजन करावे. नरे जाण भक्षुनी पूर्वी द्रव्यान्न कठिनान्य मध्य पर्यायसा भोजनांत समयाशी जेवावे. पुन्हा द्रवानाशी बळ न जाय. पर्यायशी शीघ्र भोजन करावे. जितुका पावेला आपल्या मुखी तितुका ग्रास घ्यावा. विषेखी अधिक नेता ग्रासमुखी उच्चिष्ट भक्षिले. फळ देखा न बैसावे. सहभोजनाशी इष्ट सोयरे इत्याधिकांशी विने पुत्राशी कन्याकुमारांशी दोष नाही. भोजन करी स्नानाविन होम न करिता जेविकवन अन्न नव्हे ते कृमी जाण म्हणे. शराशर ऋषी दीप जाय. भोजन करिता पात्र धरावे. स्मरत सवितांनी पुनरपी दीप म्हणून लाविता. मग भोजन करावे. स्पर्श नये. जेविका केश अथवा संगता महादोष दिसू नये. व्यमक आकाश अंधकारी जेवू नये. न ठेविता शेष श्रियेशी जेविता अत्यंत दोषी. ठेविले न जेवता श्रिया दोषी. महापातकी घडती जाण न करावे. सहभोजन जेविता होय उच्चिष्ट भक्षण. कुलश्रियेशी भोजन करिता निर्दोष पर्यायसा. सभे बैसून एका सणी अथवा फुले अंथरुणी प्राशन न करावे. पाणी महादोषी पर्यायसा. कृष्ण वस्त्र नेसोनी आपण अपार दोष जेविता जाण. श्रीजन वाढवी कासेविन
उच्चिष्ट समान पर्यायस उठवणे जावे प्रक्षालनासी गंडूक्ष करोने मग हस्त प्रोक्षी न करिता गंडूक्ष प्रक्षाली हस्ताशी आत्मघातकी तोची जाना मुख प्रक्षालिता पर्यायस मध्यमा गोली दात घासी तर्जनी अंगुष्ठी महादोषी रैरव नरक पर्यायसा हस्त दाखवावे अग्निशी आणि सांगेन पर्यायसी बंधुवर्ग असती जयाशी पुसू नये वस्त्र कर मगस मारावे श्री गुरुशी अनेकस मारावे कुलदेवतेशी येणे परी विधीशी भोजन करावे द्विजोत्तमा विप्र विनवी श्री गुरुशी भोजन प्रकार सांगितला आम्हाशी विधी निषिद्ध अन्न केसी निरोपावे कृपेने नख केश पडले अन्न स्पर्श केल्या मर्चारे जाण वायस घारी कुरकुठादी करुनी स्पर्शल्यान्न त्या जावे धेनु मूषक मुख स्पर्श अथवा संपर्क अंध केश त्याजावे अन्न भरवसे असेल उच्चिष्ट अन्नाजवळी घृत तेल समीक्षित शिळ्यांना पवित्र ताळिले असेल सर्वत्र शिळे नव्हे सर्वथा माशानाचे वटक देखा शिळे नव्हते कधी एका जैसे लाह्य पीठ देखा शिळे नव्हे तर पर्यायसा ऐसा शिळ्या अन्नाशी दोष नाही पर्यायसी विटाळ होता महादोषी सूचिस्थानी असावे भोजन केल्यानंतर तांबूळ घ्यावे परिकर क्रमुक चूर्ण पर्ण सत्वर घ्यावे ब्राह्मणाशी पर्णे विन क्रमुक मुखी घालता आपण होय सुखी सप्त जन्म दारिद्र्य दुःखी अज्ञानी होय अंतकाळी भोजन झाल्यानंतर देवाभ्यास एक प्रहर मग जावे शयन घर जेणे विधी आचरावे खंडवा निर्मळ असावी जाण वर्जावी त्रिपाद भिन्न दूषण औदुंबर अश्वत्थ पिंपरी निर्गुण न करावी खंड अंगवा पर्यायसा निषिद्ध जांभूळ काष्टेची वर्जावी प्रेत गजदंताशी भिन्न काष्ट त्या जावी साची बरवी असावी खंडवा देखा स्वगृही शयन पूर्वमुखी स्वसूरगृही दक्षिणामुखी प्रवास काळी पश्चिममुखी शयन करावे पर्यायसा सदा निषिद्ध उत्तर दिशा वरकड फळ सांगितले विशेषा विप्र आचार आहे असा ऋषी मात्र शुभाचार पूर्ण कुंभ ठेवणी उशी मंगळद्रव्य घालावे बहुवशी रात्री सुक्त म्हणावे पर्यायशी विष्णू स्मरण करावे निषिद्ध स्थानी निजवयाची सांगेन एक समस्त ऋषी जीर्ण देऊळ स्मशानेशी एका वृक्ष तळी वर्जावे वरून वारुळा जवळी वर्जावे आपण तळ्याची पाळी नदी तीरी स्वाधू वस्तू जवळी अघोर वस्तळी निजू नये वर्जावे शयन धान्यावरी निजू नये मोडके घरी वरी वडील खालती निजती जरी खंडवा वर्जावी त्यापुढे नेसुनी ओले अथवा नग्न निजू नये शिर वेष्टून आकाशाखाली वर्जवण दीप असता निजू नये पूर्वरात्री अपरात्रीशी निजू नये पर्यायसी असू नये श्रियपाशी रजज्वाला चतुर्थ दिनी असावे जानवे उपविधीशी दृष्टी पडो नये योनिसी वायू क्षीण पर्यायसी दीप वर्जावा या कारणे निळ वस्त्र नेसले श्रियेशी करिता संग पर्यायशी पुत्र उपजे चांडाळेशी शुभ्र वस्त्रे विशेष रजज्वाला न होता श्रियेशी न करावा संग पर्यायशी संग करिता महादोषी अनेक प्रकरण एक असे 10 वर्षे होता कन्येशी रजज्वाला सर्वत्राशी तुम्ही समस्त ऋषी पराशर सांगत असे ऋतू देता चतुर्थ दिवशी पुत्र उपजे अल्पयुषी कन्या होय 5वे दिवशी 6वे दिनी पुत्र पर्यायसा विषम दिवशी कन्या जाणं सम दिवशी पुत्र सगुण 10 दिवस ऋतुकाळ खून चंद्रबळ असावे मुग मघा रेवतीशी संग न करावा पर्यायशी कोप नसावा उभयतांशी संतोष रूपे असावे ऋतुकाळी श्री पुरुषांनी जे असेल मानसी सत्वरज तमोगुणेशी जैसा पिंड उपजे देखा जैसा ब्राह्मणाचा आचार सांगता झाला पराशर 19 समस्त ऋषीचर तेने परी आचार ते श्री गुरु म्हणती ब्राह्मणाशी आचार ब्राह्मणाचा हो आहे ऐसी जो आचार्य विधीशी दैन्य कैसे तया घरी तो वंद होत देवांशी कामधेनू येईल घराशी लक्ष्मी राह्य खंडेशी पुत्र पोत्री नांदता म्हणून श्री गुरु तयाशी आचार सांगितले तुझं हर्षी न जावे आता भिक्षेशी आचार करून सुखी एस जी इच्छितची कामना होईल निरुतीर सत्य जाना कन्या पुत्र नांदती सगुण संदेह न धरावा मानसी ऐसा वर लाधुनी विप्र गेला संतोषुनी होता तैसेची आचारोनी संकाळा बिष्टे लादला इति श्री गुरुचरित्र सारामृत परम कथा कल्पतरू श्री
नृसिंह सरस्वतोपाख्याने सिद्ध नामधारक संवादे कर्म मार्ग निरूपण नाम सप्तत्रिशोऽध्याय. श्री गुरु दत्तात्रेय अर्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 38. श्री गणेशाय नमः. नामधारक विनू सिद्धाशी पुढे चरित्र झाले कैसी विस्तारावे कृपेशी म्हणून चरणी लागला सिद्ध म्हणे नामधारकाशी तू जे जे माझं पुसशी संतोष होतो आम्हाशी गुरुचरित्र 8वीत नित्य समाराधना देख करीत होते भक्त अनेक कधी नाही आरानुक नाही ऐसा दिवस नाही ऐसा होता. एके दिवशी दुर्बळ द्विज आला परी असे काश्यप गोत्रेशी नाम तया भास्कर ते दिवशी भक्तजन करीत होते आराधना 8वीतात तया ब्राह्मण भोजन करी म्हणून या संकल्प करून तो ब्राह्मण श्री गुरुशी भिक्षा करविना आपण सर्व सोपस्कार घेऊन आला होता. परी ऐसा त्रिवर्गांच्या पुसती देखा सर्व असे स्तंभूल अनेक वरकड त्या प्रामाणिक सोपस्कार असे त्या पायाशी भोजन करिता झाला. निशी आपण आला मठाशी काठोडी ठेवी आपले उशी मग निद्रा करी देखा नित्य घडीत ऐसेची तयाशी भक्त येती आराधनेशी आरानुक नसे त्याशी नित्य जेवी समाराधनी समस्त त्याशी भासती पाहो समाराधनेशी आयती घेऊन आला असे भक्ती आपण जेवी नित्य समाराधनी समती मासती ना क्रमिल्यावरी समस्त मिळवणी द्विजवरी परिहार करीत अपारी श्री गुरुमूर्ती एकिले बोलविती त्या ब्राह्मणाशी आजी भिक्षा करावयाशी स्वयंपाक करी वेगेशी म्हणती. श्री गुरु कृपा सिंधू ऐकून श्री गुरुच्या बोला संतोष अपार द्विजा झाला. चरणावरी माता ठेवीला हर्ष गेला. आयतीशी आणले द्वेषय शेरघृत शाखा दोन्ही त्या पुरत स्नान करून शुचिरभृत स्वयंपाक केला. तयवेळी समस्त ब्राह्मण तयवेळी मिळून आले. श्री गुरुजवळी म्हणती आजी तुमची पाळी यावं नाळ अन्न घरी नित्य होते समाराधन आम्ही जेवितो मिष्टान्न कैसा हा आला ब्राह्मण आजी राहिले समाराधन. श्री गुरु म्हणती द्विजाशी नका जाऊ घराशी शीघ्र यावे अंघोळीशी येथेची जेव्हा तुम्ही आजी समस्त गेले स्नानाशी. श्री गुरु बोलती त्या ब्राह्मणाशी शीघ्र करी गाव होईल निशी. ब्राह्मण अपार सांगितले स्वयंपाक झाला तक्षण सांगत असे. श्री गुरुशी ब्राह्मण निरोप देती जा धावणी ब्राह्मण समस्त वाचारी ब्राह्मण म्हणते तयाशी स्वयंपाक व्हावाया होईल निशी तुवा शीघ्र. श्री गुरुशी भिक्षा करावी जाय वेगे ऐसे कोणी तो ब्राह्मण गेला. श्री गुरु जवळी आपण ब्राह्मणांना येते ऐसे म्हणे आपण जीव अपरात्री. श्री गुरु म्हणते तयाशी नेम असे आजी आम्हाशी सहपंक्तीशी ब्राह्मणाशी जीव आम्ही निर्धारी ब्राह्मणासहित आम्हाशी जीव गाडी घे तू परियसी जरी अंगीकार न करीशी न जेऊ तुझे घरी आम्ही ब्राह्मण म्हणे. श्री गुरुशी जो निरोप द्याला आपणाशी तो जे निरोप माझी शिरशी ब्राह्मणासहित जीव घालीन. ब्राह्मण 3 मनी विचारी श्री गुरु असती पुरुषा अवतारी न कळे बोले कवने परी आपले वाक्य सत्य करील मग काय करी तो ब्राह्मण विनोद असे कर जोडून मज न येती ब्राह्मण विनोद करीती माझ्या बोला. श्री गुरु अनेक शिष्याशी निरोपिती जावे गेशी बोलावणी आणि हे ब्राह्मणाशी भोजन करा म्हणून या शिष्य गेल्या धावणे समस्त ब्राह्मणा ते बोलावित स्नाने करून आले त्वरित. श्री गुरु मठाजवळी श्री गुरु निरोपिती तयाशी पत्रावरी करावे गेशी जेव्हा आज सहकुटुंबेशी ब्राह्मण करीतो आराधना 4 सहस्र पात्रावळी कराव्या तुम्ही तत्काळ उभा होता ब्राह्मणाजवळी त्याशी स्वामी निरोपिते या समस्त ब्राह्मणाशी विनंती करावी तू आहेसी तुम्ही यावे सहकुटुंबेशी आपण करीतो आराधना. श्री गुरुचा निरोप घेऊन विनवत असे तो ब्राह्मण द्विज म्हणती त्या साहसूने काय जेव्हा म्हणतो आम्हा रुद्र ब्राह्मण ऐसे म्हणती निंदा न करा. श्री गुरु ऐकती जैसे श्री गुरु निरोपिती तैसे बोलतो ब्राह्मण हो का बर्वे बर्वे म्हणती सकल पात्रावरी बैसती ब्राह्मण. श्री गुरु पूजा त्वरिती करिता झाला उपचार मनपूर्वक करी भक्ती बरवी केली मंगळा तरी तेने श्री गुरु संतोषनी ठाय घाला म्हणती वेगे स्वयंपाक आणून आपण जवळी ठेवी म्हणती तयवेळी आणून तत्काळी श्री गुरु जवळी ठेवीला. श्री गुरु म्हणती ब्राह्मणाशी आंबोचे वस्त्र घेऊन अन्नाशी झाकून ठेवी आम्हा पाशी म्हणून वस्त्र देती तयवेळी झाकिले अंतरावरी मंडलू उदक घेऊन करी. श्री गुरु प्रोक्षिती अन्नावरी अभिमंत्रोनी तयवेळी बोलावणी म्हणती ब्राह्मणाशी घडलो उघडू नको अन्नाशी काढून नेवणी समस्ताशी वाढी वेगी म्हणून या तुप घालून घटात ओतून घे आणि कात वाढी वेगे ऐसे म्हणत निरोप देते. श्री गुरु म्हणते ब्राह्मणाशी वाढू लागा या द्विजाशी अनेक उठले बहु अशी वाढू लागले तयवेळी बरुणी नेती जितके अन्न
पूर्ण मागोती परिपूर्ण घृत भरले असे पूर्ण घट ओतून नेता ती वाढिले समस्त पंक्तीशी सहपंक्ती श्री गुरुशी जेविता ती अति हर्षी द्विज वरी पुसत असे घृत असे आपले करी वाढीत असे महापुरी विप्र म्हणती पुरे करी कंठवरी जेविलो तृप्त झाले ब्राह्मण देखा हस्तक्षापलन करीती मुखा उच्चिष्टे वाढिली तत्काळी का आश्चर्य म्हणती तयवेळी तांबुलाधी देती समस्तांशी श्री गुरु बोलावणी तयाशी बोलवा म्हणती आपले कलत्र पुत्रांशी समस्त येऊनी जेविता ते आले विप्रकुळ समस्त जेवणी गेले पंचामृत श्री गुरु महागुती निरोपित शूद्राधी ग्राम लोक बोलावा त्याचे पुत्र श्रिया पुत्रांसहित बोलावे शीघ्र असे म्हणत पाचारिता आले समस्त जेवणी गेले त्यावेळी श्री गुरु पुसती ब्राह्मणाशी आता कोण राहिलो ग्राम अशी जे सांगती स्वामी अशी अत्यंत आहे ती उरले अत्यंज बोलावा त्या समस्तांशी अन्न द्यावे वाढून त्याशी जितुके मागती तृप्तीशी तितुके द्यावे अन्न वेग तेही तृप्त झाले देखा प्राणी मात्र नाही भूका सांगता ती श्री गुरुनायक डांगोरी पिठा ग्रामात कोणी असती शुधाक्रांत त्यासी बोलावे त्वरित येसे श्री गुरु निरोपित हिले ग्रामित वेळी प्राणी मात्र नाही उपवाशी सर्व जेवले परेसे मग निरोपित त्या द्विजाशी भोजन त्वा करावे श्री गुरु निरोप भोजन केली मागोती जाऊने अन्न पाहिले आपण जितुके होते केले तितके उरले असे अन्न श्री गुरु म्हणती दयाशी घेऊन जावे अन्न त्वरितेशी घालावे जळात जलचरांशी तृप्त होती ते जीव इतुके झाल्यावर श्री गुरु त्या द्विजाचे पाचारी वर देती दारिद्र्य कुदुरी पोत्र होती तुझ समस्त झाले तटस्थ देखील गती कौतुक म्हणत अन्न गले होते किंचित 4 सहस्र केवी जेविले एक म्हणती श्री गुरु करणे स्मरले असेल अन्नपूर्ण अवतार पुरुष परिपूर्ण श्री नृसिंह सरस्वती नरदेशितो दंडधारी सत्य त्रिमूर्ती अवतारी नकळी महिमा असे अपारी म्हणती लोक अनेक अपार चरित्रता अमिप हो सांगता क्षितिवरी समस्त देवते तयांचे नवे सामर्थ्य इति श्री गुरुचरित्र सारामृत परमकथा कल्पतरु श्री नृसिंह सरस्वती पाक्याने सिद्ध नामधारक संवादे अन्नपूर्तिक द्विज चतुर्सहस्र भोजन नाम अष्टात्रिशोत्तम अध्याय श्री गुरु दत्तात्रेय अर्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त.